कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी घेऊन आले आहे व्हेज मंचुरियनची रेसिपी. तर त्यापूर्वी तुम्हा सर्वांना आधी मी सांगते की आपल्या या चॅनलवरती मी अतिशय साध्या, सिंपल, घरगुती आणि कमी खर्चामध्ये बनणाऱ्या रेसिपीज घेऊन येता राहते. तर तुम्हाला अशा रेसिपीज जर आवडत असतील तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका, नोटिफिकेशन जर तुमचं ऑन करून झालं असेल तर आत्ता कोबी किसून घेतलेला आहे रेसिपीसाठी. किसलेला कोबीमध्ये मधील पाणी पूर्णपणे काढून एका प्लेटमध्ये कोबी काढून घेतला आहे. चवीनुसार मीठ, या ठिकाणी मिरी टाकलेली आहे. काळी मिरी जवळजवळ पाव चमचा आहे. 1 चमचा या ठिकाणी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण आता चॉप केलेले कॅप्सिकम टाकले आहे, म्हणजे हिरवी ढोबळी मिरची कप केलेली टाकलेली आहे. त्यानंतर स्प्रिंग ऑनियन टाकलेलं आहे. कांद्याची पात थोडीशी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण मैदा टाकून घेत आहे. तर हा 1 चमचा मैदा घातलेला आहे, दुसरा चमचा घातलेला आहे, तिसरा चमचा घातलेला आहे. त्यानंतर अजून थोडासा घातलेला आहे. जवळजवळ आपण इथे 3.5 चमचा मैदा घालून झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून झालेला आहे, दुसरा चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करायचं आहे. एकजीव छान झालं की त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे सॉस घालायचे आहेत, जे आपल्याकडं नॉर्मली घरामध्ये असतात ना. सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस. तर ह्या ठिकाणी चिली सॉस घालून घेतलेला आहे 1 चमचा आणि सोया सॉस 1 चमचा घालून घेतलेला आहे. त्यानंतर सगळं मिश्रण मिक्स करून असे छोटेसे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. बॉल्स बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याला डीप फ्राय करायचं आहे. डीप फ्राय अगदी मीडियम गॅसवरतीच करायचं आहे, जेणेकरून हे आतमध्येपर्यंत शिजले पाहिजेत. सगळे बॉल्स आपले या ठिकाणी रेडी आहेत. चला तर तळून घेऊयात. तळताना मस्तपैकी हळूहळू सोडत आहे. छान आतमधून पण शिजले जातील अशी काळजी घेऊन आपल्याला या ठिकाणी शिजून घ्यायचे आहेत. पटकन तळले जातात हे. आपल्याला वाटतं इथं पाणी आहे त्याच्यासोबत, म्हणजे थोडेसे ओलसर आहेत, तर वेळ लागेल का? तर वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटामध्ये छान ब्राऊन कलरमध्ये ते तळले जातात. ही प्रत्येक प्रमाण दिलेली आहे ह्याच्यामध्ये अतिशय परफेक्ट प्रमाण आहे ते. तुम्हीही ही रेसिपी घरी आवर्जून करा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलवरती येऊन सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका. तर ठिकाणी आपण गोल्डन ब्राऊन कलरचे हे बॉल्स तळून झालेले आहे. अजून थोडा वेळ आपण ह्याला तळून घेणार आहे. त्याच्यानंतर आता मस्तपैकी त्याला अशा प्रकारे काढून घेणार आहे. पाहू शकता अतिशय छान कलर आलेला आहे. तरीही 2 मिनटं मी ठेवलेलं आहे ते त्याला तळण्यासाठी. छान तळून आपल्याला हे आता काढून घ्यायचं. पाहू शकता दिसायलाही सुंदर दिसत आहेत आणि टेस्टला ओसम खूप छान वाटतात. चला तर काढून घेऊयात. चला आता आपण म्हणून घेऊयात या ठिकाणी लागणाऱ्या ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात. तर ग्रेव्हीसाठी या ठिकाणी मी 1 बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आता आपण एक घटक घालून घेऊयात. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये काय टाकणार आहोत, जो बाजारामध्ये चिंग्सचा मसाला मिळतो व्हेज मंचुरियनचा, ते मी मिक्स घेऊन आले आहे. वाटीमध्ये काढून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं, म्हणजे जवळजवळ 1.5 चमचा तेवढं मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे.
छान एकजीव करायचं आहे ह्याला. पाणी बऱ्यापैकी घालायचं आहे. जवळजवळ आपल्याला मीडियम साईजची जर वाटी असाल तर अर्धी वाटी एवढं तरी पाणी हवं. छान एकजीव करायचं आहे. तुम्हाला हवं तर पाणी या ठिकाणी तुम्ही वाढू शकता, जसे तुम्हाला लिक्विड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही ग्रेव्ही हवी त्या प्रमाणामध्ये. ओके, तर छान आपला मसाला या ठिकाणी मिक्स झालेला आहे. याच्यामध्ये मी बाकी काहीही घातलेलं नाही आहे. जे आपल्या मसाल्यामध्ये आलेलं आहे तेच आहे ते. ओके, तर या ठिकाणी आता आपण पटकन फोडणी देऊन घेऊयात. तर फोडणीसाठी या ठिकाणी सर्वप्रथम पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये मी ऑइल घालून घेतलेलं आहे. ऑइल घातल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये आता काय घालायचं आहे, तो ऑइलमध्ये पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती चॉप केलेला कांदा घातलेला आहे. कांद्याला मस्त ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट मी 1 चमचा घातलेली आहे. या ठिकाणी ते शूट केलं होतं, पण एडिट करताना कुठं गेलं काही समजलं नाही. पण त्याच्यानंतर मीठ घातलं आहे चवीनुसार आणि फोडणी मस्त मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी शिमला मिरची टाकायची आहे, जी बारीक चॉप केलेली आहे. छान मस्तपैकी तेही मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये आता आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे. जवळजवळ हा 1 चमचा इतका आहे. या ठिकाणी तुम्ही चिली सॉस तुमच्या आवडीनुसार घालू शकता. हा आहे चिली सॉस, मी 1 चमचा इतकं घालत आहे. त्यानंतर या ठिकाणी केचप घातलं आहे थोडासा. थोडं आणखीन केचप घातलेलं आहे, कारण थोडंसं आंबट हे जास्त छान लागतं म्हणून. मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. छान मसाल्यांचा फ्लेवर उतरून द्यायचा याच्यामध्ये. 1-2 ते 3 मिनटंच करायची आहे ही प्रोसेस. त्यानंतर आता आपण जे मिश्रण साईडला करून घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. त्यापूर्वी स्प्रिंग ऑनियन चॉप केलेली बारीक टाकून घेतली आहे थोडीशी. चला तर आता टाकून घेऊयात हे मिक्स केलेलं मिक्सचर. स्टार्टिंगला हे असंच दिसतं. मिक्स करत राहायचं आहे मिश्रणाला. मिश्रण मस्त मिक्स झालं की त्याला आपल्याला असं होईपर्यंत मिक्स करतच राहायचं आहे. आपोआप ते होतं. ह्याच्यामध्ये कुठलाही कलर ॲड करायची गरज पडत नाही. फक्त आपण त्याला मंद आचेवरती मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे आपण जे तयार केलेले बॉल्स होते ते बॉल्स आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. छान मिक्स करायचं आहे. तर ही आपली रेसिपी बनून तयार झालेली आहे. गरमागरम सर्व करा. कोणी घरी पाहुणे येऊ द्या किंवा मुलांसाठी तुम्ही ही बनवू शकता. अतिशय झटपट बनणारी ही रेसिपी आहे. आशा करते की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि माझी बनवण्याची पद्धतसुद्धा तुम्हाला आवडली असेल. तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो तर झालंच पाहिजे. आणि भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा. खा प्या मजा करा. बाय बाय फॅमिली.